श्रोतेहो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात फिटनेस एक्सपर्ट वृषाली मेहेंदळे आहेत माझ्यासोबत. गुड मॉर्निंग वृषालीताई. गुड मॉर्निंग वृषालीताई, मागच्या भागात तुम्ही सांगितलं होतं उपाय सांगणार आहात, म्हणजे वेट ट्रेनिंगसाठी वेट लिफ्टिंग चांगलं की फ्लोअर एक्सरसाइज, याबद्दल तुम्हाला बरंच बोलायचं आहे. केसही एक डिस्कस करायचे. तर या एका केसच्या निमित्ताने मी तुम्हाला हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे, कारण विषय जरा नाजूक आहे, अवघड आहे. त्यामुळे मी आय एम 55+, त्यामुळे मला असं वाटतं की मी ते बेटर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. माझ्याकडे आउटडोअर कन्सल्टिंग म्हणजे OC नावाचा प्रकार असतो. तर त्याच्यामध्ये माझ्याकडे एक म्हणजे अशा नेहमीच माझ्याकडे अनेक बायका येतात की एस्पेशली ज्यांचे नवरे IT मध्ये आहेत किंवा ज्यांचा बसून जॉब आहे किंवा फिरतीचा जॉब आहे आणि त्यांची सगळ्यांची वजनं नवऱ्यांची वाढलेली आहेत. आता ही जी बाई माझ्याकडे आलेली होती ती साधारण 33 वर्षाची वगैरे आणि लग्नाला 4 वर्ष झालेली. आणि मी तिला म्हटलं तुझे रिपोर्ट बघू, तर HB नॉर्मल, B12 नॉर्मल. मग म्हटलं सगळं नॉर्मल आहे. तर ती म्हटलं अगं झालं काय, मग एवढं डोळ्याखाली काळं कसलं काय, हिमोग्लोबिन तर तुझं 13 वगैरे आहे, मग प्रॉब्लेम काय. तर ती मला म्हणाली की आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली, पण 4 वर्षात आमचे नवरा बायको म्हणून आमचे कोणतेही संबंध नाहीत. आम्ही 1-2 वेळेला फार तर जवळ आलो. मग मला शॉक बसला. मग ती म्हणाली की माझ्या नवऱ्याला आयर्न मॅन व्हायचं आहे. मी म्हटलं अरे, मग मी म्हटलं की तुझा नवरा आलाय का बाहेर. तर ती म्हणाली नाही. म्हणे तो कुंभ राशीचा आहे. म्हटलं याच्यात राशीचा काय संबंध आलाय. तर ती म्हणाली की नाही, तो जरा इंटेलेक्च्युअल आहे ना, त्यामुळे त्याला कुणाचं काहीही पटत नाही. म्हटलं हो का. मग मला फोटो दाखव त्याचा. फोटो बघितल्यानंतर लक्षात आलं की 110 किलोचं वजन आहे. म्हणजे ज्याची चेस्ट वेडीवाकडी सुटली, बायसेप ट्रायसेप जोरात, ढेरी प्रचंड सुटलेली आहे, उंची 6 फूट आणि वजन 110 किलो. आता मला सांगा की मी म्हटलं हे किती वर्ष चाललंय. आणि मग म्हटलं मला त्याचं डाएट सांग. तर ती म्हणाली की रोज नाश्त्याला 9 अंडी खातो, दुपारी 2 पोळ्या भाजी वरण खातो, नंतर संध्याकाळी पुन्हा 6 अंड्यांचं आमलेट, रात्री चिकन. म्हणे ती लांबून तो जरी आला ना तरी घाण वास येतो. मग मी त्याला फोन केला आणि अर्धा पाऊण तास तिच्या नवऱ्याशी बोलले. त्याला ते पटलं आणि मग दुसऱ्या दिवशी हे जोडपं मला पुन्हा भेटायला आलं. मी आधी पहिल्यांदा त्याला सांगितलं की बाबा रे, तुझं सगळं बाजूला ठेव, तू बॉस आहेस मला मान्य आहे, पण 4 वर्ष करून जर तुझ्यात फरक पडत नाहीये आणि तुझं जर जेमतेम 4 वर्षात 10 किलो वेट लॉस झाला असेल, तर आपण करत आलेले प्रयत्न हे चुकीचे आहेत हे सुद्धा कळलं नाही. मग तुझे ते त्रास वगैरे कसलं मला काय सांगतोयस. पहिल्यांदा हे सगळं बंद कर. याचं कारण तो वेडी वाकडी वजन, म्हणजे मी तुला त्याचं सगळं दिनक्रम सांगते चित्रा. तो सकाळी 10 वाजता ऑफिस असायचं, तर त्याच्या आधी तो सकाळी 6 वाजता उठून भराभरा वेट्स मारायचा. तो 110-120 किलो पर्यंत वजन घेऊन तो बेंच प्रेस, लेग प्रेस पर्यंत पोहोचलेला. कार्डिओ अत्यंत कमी आणि हे वेडवाकडं खाणं. आणि त्यामुळे त्याला इतका फटीक आला होता, मसल फटीक, की गेल्या 4 वर्षात तो विदाऊट स्लिपिंग पिल्स झोपलेलाच नव्हता. आणि त्याही पेक्षा स्लिपिंग पिल्स घेऊन सुद्धा त्याला झोप येत नव्हती आणि त्यामुळे तो भयंकर थकून गेला होता. म्हणजे त्याच्यात त्याची काहीच चूक नव्हती. मी पहिल्यांदा काय केलं तर त्याला सांगितलं की आजपासून वेट ट्रेनिंग बंद करायचं, घरी जाऊन 10 नाही 15 दिवस रेस्ट घ्यायची, कुठेही फिरायला जायचं नाही. त्याची सगळी अंडी बिंडी चिकन सगळं बंद केलं. त्याला साधी पोळी भाजी चालू केली, भाजी वाढवली, पोळी हळूहळू वाढवली. त्याचे संपूर्ण सगळे कॉन्स्टिपेशन प्रकरण संपलं. कार्ब दिल्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळाली, त्यामुळे त्याची अँझायटी संपली. फक्त एक्सरसाइज बंद करून मी कार्ब वाढवले, अंडी बंद केली. शरीराला जी 4 वर्ष विश्रांतीच मिळाली नव्हती ती फक्त विश्रांती दिल्यामुळे शरीराची झीज भरून आली. कार्बमुळे तर तो इतका शांत झोपायला लागला की त्याची मेडिसिन बंद झाली. 15 दिवसानंतर त्याचं आपोआप 8 किलो वजन कमी झालं चित्रा. त्यानंतर आपोआप मग पुन्हा त्यांनी माझं सेशन घेतलं, माझे ॲब्डॉमिनल चालू केले आणि त्यांचं वजन अजून 20 किलो कमी झालं. आणि नंतर दोघं मला भेटायला आली, तेव्हा अर्थातच बायको प्रेग्नंट होती आणि त्यामुळे मी पण त्यांना भरपूर आशीर्वाद दिला. आणि तेव्हा तो मला म्हणाला, मॅडम 365 गुणिले 24 तास मी वाया घालवले, आता फक्त मला आयुष्यात मजा करायची. आणि मी सुद्धा त्याला म्हटलं की अरे, ज्याचं जळतं त्याला कळतं, अशी एक मराठीत म्हण आहे. तेव्हा एक लक्षात घ्या श्रोते हो, की आपल्या पार्टनरमध्ये जर असे काही प्रॉब्लेम असतील तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सो थिंक फिट, स्टे फिट. खरं आहे. आणि अशा योग्य सल्ल्यांसाठी आणि हेल्थ मॅनेजमेंटसाठी वृषालीताईंना नक्की अप्रोच व्हा. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा, व्हॉट्सअप करा. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात आज इथंच थांबतोय. पुढच्या भागात पुन्हा भेटणार आहोत वृषालीताईंसोबत एक नवीन केस डिस्कस करायला. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.